माध्यमातून विसरतोय, हे तुम्ही निवारा केंद्र केलेत, हे बंदिस्त करून ठेवले. आता पर्यटन तालुका झाला, याला पर्यटनासाठी खुले करा ना. याला जे संरक्षणाचे जे उपाययोजना करायचे ते करा. आणि माणसाळतील. आता जर आपण ताडोबामध्ये जातो ते मोकळे येतो, तो वाघ आहे. पण हा बिबट्या जर मागूनच हल्ला करणार असेल, आज समोर येऊन हल्लाच करणार नसेल, तर या निवारा केंद्रांना तुम्ही पर्यटन केंद्र करा ना. म्हणजे त्याला जो खर्च आहे तो अधिकचा खर्च याच्यातून निघेल. कारण आता तुम्ही तुमच्याकडे नसणारा निधी उपलब्ध होत नाही, पण या पर्यटनाच्या माध्यमातून जर हा निधी उपलब्ध झाला तर, कारण आता माणिकडोला तुम्ही जरी आमदाराला जायचं म्हटलं तरी परवानगी वरून घ्यायला लागते. मग जर बंदिस्त करून त्याचा उपयोग काय ठेवून, त्याला करा ना पर्यटनासाठी खुला. बंदिस्त करून हा एक विषय आहे, त्यांचा किती विश्वास ठेवायचा हा एक लक्षात ठेवा. तो तर महत्वाचाच आहे. मला आम्हाला परवा दिवशी सांगितलं तुम्ही साहेब, तुम्ही सांगितलं आता तिथं 65 बिबटे, आम्हाला सांगितलं परवा दिवशी तिथे 16 बिबटे. विश्वास ठेवायचा साहेब नसबंदी होईल तेव्हा ही नसबंदी झाली तर पुढचे बिबटे नाही वाढणार, पण ऑलरेडी तालुक्यात 1500 ते 2000 बिबटे आहेत. त्याचा बंदोबस्त आमची मागणी, म्हणून आमची मागणी काय बिबट मुक्त जुन्नर तालुका या प्रश्न आम्ही ठाम आहोत या मागणीवर. त्यांना पकडून ते निवारा केंद्राची संख्या वाढून त्याच्यात ठेवा. तुम्हाला त्यांना मारायचं नाहीतर असा लोकप्रक्षोभक झालेला आहे. जुन्नर तालुक्याच्या सर्व सरपंच बंधू भगिनींच्या वतीनं या ठिकाणी जुन्नर उपवन संरक्षक अधिकारी कार्यालयाच्या प्रांगणामध्ये या ठिकाणी ठिय्या आंदोलनाच्या निमित्तानं उपस्थित तालुक्यातील सर्व सरपंच बंधू भगिनी, सर्व संघटनांचे पदाधिकारी, त्याचबरोबर आजी माजी पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, प्रशासकीय अधिकारी, पत्रकार मित्र, बंधू आणि भगिनींनो, खरं तर सरपंच म्हटलं की तो इथल्या पंचायत राज व्यवस्थेचा पाया आहे. आणि त्या अर्थाने आम्ही सुद्धा तुमचाच एक म्हणजे पंचायत राज व्यवस्थेचा किंवा प्रशासकीय व्यवस्थेचा एक भाग आहोत. आणि मग प्रशासकीय विभाग एक प्रशासकीय विभाग किंवा प्रशासनाचा एक भाग हा दुसऱ्या प्रशासकीय विभागाबरोबर संघर्ष निर्माण होतोय. त्याचं मूळ जर असेल तर मानव बिबट संघर्ष हा जो या ठिकाणी निर्माण झाला आहे आपल्या बिबट प्रवण क्षेत्रामध्ये, जुन्नर वन परिक्षेत्राच्या अखत्यारीमध्ये जो काही एरिया येतोय, जुन्नर तालुका असेल किंवा आजूबाजूचा परिसर असेल, त्या भागातील सर्व सरपंच मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. सरपंच म्हटलं की तो गावचा पालक असतो आणि जर कुटुंब प्रमुख म्हणून गावामध्ये गावच्या सर्व नागरिकांनी आम्हाला जबाबदारी आमच्यावर सोपवली असेल तर निश्चितपणे त्यांच्या संरक्षणाची जबाबदारी ही सरपंच किंवा कुटुंब प्रमुख म्हणून आमच्यावर येऊन पडते. आणि आज आपण जर बघितलं तर अंगणामध्ये खेळणारा मुलगा असेल किंवा शाळेत जाणारं लेकरू असेल ते सुरक्षित नाही. डोळ्यात देखत एकुलता एक लेकरू जे खेळणे बागडण्याचं वय ते देखील बिबट्या आपल्या समोरून डोळे देखत ओढून नेतोय आणि ते निमूटपणे सहन करण्याची बघण्याची परिस्थिती आज आपल्यावर ओढवलेली आहे. त्याचबरोबर आपण काल पिंपरखेडची घटना बघितल्यानंतर लक्षात आलं असेल की प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये जनक्षोभ उसळलेला आहे. लोक अक्षरशः विमनस्क अवस्थेत आहेत. एकीकडे दुःख आहे, परंतु या दुःखांचं रूपांतर आक्रोश आणि त्यानंतर रागामध्ये झाल्याशिवाय राहणार नाही. येणाऱ्या काळामध्ये हा संघर्ष तीव्र होऊ नये असं जर प्रशासकीय व्यवस्थेला वाटत असेल, मंत्रिमंडळ स्तरावरील नेतेमंडळींना वाटत असेल तर याच्यावरती ठोस कार्यवाही व्हावी. मागच्या महिनाभरापूर्वी या ठिकाणी वरिष्ठ पदाधिकारी असतील आणि प्रशासकीय अधिकारी असतील, सर्व प्रशासनातील वेगवेगळ्या विभागांचे जे अधिकारी असतील त्यांच्यामध्ये एक समन्वयाची बैठक झाली आणि बैठकीचा विषय होता मानव बिबट संघर्ष आणि उपाययोजना. त्याच्यामध्ये आम्ही सर्व मंडळी उपस्थित होतो. आम्हाला त्या ठिकाणी सर्व विभागांच्या वतीनं, वन विभागाच्या वतीनं आणि नेतेमंडळींच्या वतीनं आश्वासित केलं गेलं होतं की पुढच्या काही दिवसामध्ये आम्ही याच्यावरती ठोस उपाययोजना करू आणि विशेषतः निव्वळ हे बिबट प्रश्न जो आहे तो वन विभागाशी संबंधित नाही. तर आत्ता या आधीच्या जे सरपंच मंडळींनी सांगितलं की समजा PWD विभाग असेल, त्यांनी सांगितलेलं की आम्ही जे सार्वजनिक स्वरूपाचे जे रस्ते आहेत, पाणंद रस्ते, त्या ठिकाणी जर झाडझुडपं वाढली असतील तर तिथल्या साईड पट्ट्या साफ करण्याचं काम करू. मला वाटत नाही जुन्नर तालुक्यामध्ये कुठला रस्ता PWDने असेल किंवा जिल्हा परिषदेने असेल साफ केलाय. त्याचबरोबर वीज कर्मचाऱ्यांनी सांगितलं होतं जिथं कुठल्याही भागामध्ये स्ट्रीट लाईटची अडचण असेल किंवा सोलर दिवे असतील, या पद्धतीची व्यवस्था जिल्हा परिषद प्रशासन असेल, पंचायत समिती असेल किंवा शासनाच्या इतर यंत्रणा असतील, कुठल्याही प्रकारे ती विजेची व्यवस्था त्या पद्धतीत झालेली नाही. आज वेळेचं परिपत्रक जर आपण शासनाचं बघितलं तर 1 नोव्हेंबरपासून आपण पाहतोय 10 ते 6 ही 3 फेज लाईट सोडलेली आहे.
परंतु साहेब वस्तुस्थिती अशी आहे की हे फक्त मलमपट्टी आहे। याचं कारण असं आहे की आज अतिवृष्टीनं शेतकरी आणि शेती ही उद्ध्वस्त झालेली आहे। आज कुठेही पाणी भरायला कुठल्या पिकांना ताण पडलेलं नाही आणि म्हणून आज आपण व्यवस्थितरित्या विजेचं जे वेळापत्रक आहे त्यानुसार 10 ते 6 दिवस लाईट सोडली, परंतु आता कांदा लागवडी चालू झाल्यात, पावसाळ्याचं प्रमाण आता कमी होत जाईल आणि ज्यावेळेस आपण हिवाळ्याकडून उन्हाळ्याकडे जाऊ त्यावेळेस रात्रीचे पाणी भरण्याची ज्यावेळेस वेळ येईल त्यावेळी अक्षरशः शेतकऱ्याला जीव मुठीत धरून शेताच्या बांधावर जावं लागतंय। आज मागच्या आठवड्यामध्ये आपण पाहिलं असेल कुमशेतमध्ये दिवसा ढावळ्या गाजर काढणाऱ्या महिलांच्या समोर बिबट्याची पिल्लं खेळत होती आणि तिथं वन विभागाचे कर्मचारी त्यांना राखण म्हणून बसलेले होते। आज तुमच्याकडे तेवढं पुरेसं मनुष्यबळ आहे का? किती शेतकऱ्यांना आणि किती गावांना तुम्ही संरक्षण देणार? आज वन विभागामध्ये असतील, पोलीसमध्ये असतील, तिथे काम करणारे अधिकारी असतील, कर्मचारी असतील, साहेब तुम्ही सुद्धा शेतकऱ्याची लेकरं आहात आणि म्हणून आम्हाला तुमच्या सोबत संघर्ष करण्याची अजिबात आमची मानसिकता नाही। तुम्ही सुद्धा आमच्याच कुटुंबातला एक भाग आहात, परंतु ज्यावेळेस प्रशासकीय अधिकारी कर्मचारी म्हणून निर्णयक्षम किंवा निर्णय घेण्याची जबाबदारी तुमच्यावर येते किंवा इथलं मॅनेजमेंट बघण्याची जबाबदारी तुमच्यावर येते त्यावेळी न कळत तुमच्या सोबत संघर्ष आमचा निर्माण होतोय। आज वस्तुस्थिती जर बघितली तर ज्यावेळी आम्ही शेतीमध्ये काम करतोय, उंच वाढणारी पिकं असतील, टोमॅटो असेल किंवा इतर नगदी पिकं असतील, त्यासोबतच ऊस किंवा बागायत पश्चिम पट्ट्यामध्ये भातासारखी जी 3 फुटापेक्षा जास्त वाढणारी पिकं आहेत, अशा परिस्थितीमध्ये सुद्धा तो बिबट्या तिथं दबा धरून बसलेला असतो। आज आपण पूर्व भागामध्ये जर पाहिलं तर 9 ते 10 गावांमधल्या जिल्हा परिषद शाळा बंद आहेत। पालक आजला विद्यार्थ्यांना शाळेमध्ये पाठवण्याच्या मनस्थितीत नाही। पुढच्या आठवड्यामध्ये शाळा बंद पडतील अशी अवस्था आहे। 2-2, 3-3 किलोमीटर जर घरापासून जिल्हा परिषद शाळेचं अंतर असेल आणि जर 5-5, 6-6, 10-10 वर्षाची लेकरं जर त्या घरापासून अनवाणी पायाने जर जिल्हा परिषद शाळेत जात असतील तर घरामध्ये जे आई किंवा वडील त्यांचे जे पालक आहेत त्यांना आज विश्वास उरलेला नाही की संध्याकाळी येताना माझं पोरगं जिवंत येईल, की त्याचं प्रेत बघायला जाण्याची वेळ आमच्यावर येईल, अशी विमनस्क अवस्थेमध्ये आज पालक आपल्या मुलांच्या भवितव्याच्या चिंतेमध्ये आहेत। दुसरीकडे आपण बघितलं असेल या ठिकाणी आता उल्लेख झाला की एकतर शेतीने पावसाने शेती उद्ध्वस्त झालेली आहे, शेतातलं संपूर्ण जे नुकसान आहे ते अवकाळी पावसाने घेतलेलं आहे, ताटातला घास हिरावून घेतलेला आहे। आज कुठेतरी आपण बघितलं तर गोठ्यातली जनावरं असतील, शेळ्या मेंढ्या असतील, त्याच्यावरती कसं तरी शेतकरी आपला उपजीविका करतोय आणि गोठ्यामध्ये मग शेळ्या किंवा मेंढ्या पाळणारे जे लोक असतील आज त्यांच्यावरती सुद्धा हल्ले होत आहेत। पाळीव प्राणी हे शेतकऱ्याच्या ताटातली भाकरी आहे, त्याची जर उपजीविकेचं साधन हिरावून जर घेतलं असेल आणि मागच्या 10 वर्षापासून ती परिस्थिती कायम असताना जर समजा ती भाकरी हिसकावून घेणारा जर एखादा प्राणी आहे त्याला आपण श्रेणी 1 मध्ये का बसवलाय? माझा प्रशासनाला किंवा वन विभागाला जाहीर सवाल आहे की मांजर कोळातला प्राणी म्हणून तुम्ही सांगता आणि त्याला श्रेणी 1 मधून संरक्षण देता, तर आज या ठिकाणी निर्णय घेण्याची वेळ आलेली आहे। तुम्हाला मनुष्य पाहिजे, मानवी जीवन पाहिजे की बिबट्या पाहिजे? आणि याचा कुठंतरी ही जी जनभावना आहे ही सरपंचांच्या माध्यमातून किंवा प्रशासनाच्या माध्यमातून वरिष्ठ स्तरावरती पोहोचावी, हा या आजच्या ठिय्या आंदोलनाचा उद्देश आहे। आणि मला असं वाटतं की भाऊ साहेब आपण या ठिकाणी उपस्थित आहात, त्याचबरोबर PI साहेब देखील या ठिकाणी उपस्थित आहेत, सर्व प्रशासनाची मंडळी आहेत, आम्ही तुमच्या सोबत आहोत, आम्ही तुमच्या विरोधामध्ये अजिबात नाही। ज्या ज्या सूचना तुम्ही सांगाल त्याबरोबर आम्ही 100% तुम्हाला सहकार्य करण्यासाठी इच्छुक आहोत, परंतु तुमच्यासोबतच इतर जे प्रशासनातले जे लोक असतील किंवा अधिकारी असतील त्यांनाही माझी विनंती आहे। या ठिकाणी उल्लेख झाला, नरेंद्र भाऊंनी सांगितलं की जिल्हा परिषद निधी जो असेल, मग अनेक नाविन्यपूर्ण योजना असतील किंवा इतर बाकीचे हेड असतील, आज सरपंच फक्त हा मोठेपणा मिरवण्याचं पद झालं की काय अशी परिस्थिती आहे। 1 रुपया सुद्धा अंदाजपत्रकाच्या व्यतिरिक्त बाहेर आम्हाला खर्च करता येत नाही। मग अशा परिस्थितीमध्ये जर आम्हाला वाटलं की आमच्या ग्रामपंचायतच्या अकाउंटला जर 10 लाख रुपये शिल्लक आहे आणि असं असताना जर रस्त्याच्या कडेला कुठेतरी झुडपं वाढलीत ती आम्हाला साफ करायची किंवा तिथं जर 1-2 लाख रुपये आम्हाला खर्च करायचा, स्ट्रीट लाईट उभं राहायची, तर ती परवानगी कायद्याने आम्हाला नाही, आम्ही कायद्याने बांधलो गेलेलो आहेत। आणि मग अशा जर समजा काटेरी मुकुट घेऊन जर आम्हाला त्या खुर्चीवर बसावं लागत असेल तर अशा आमच्या पदांना काही कवडीमोड किंमत आहे आणि जनता देखील आमच्यावर भरोशावरती यापुढे राहणार नाही। अशा परिस्थितीमध्ये आपण तातडीनं ज्या आमच्या मागण्या आहेत की पहिली मागणी जी आहे ती बिबटमुक्त जुन्नर तालुका व्हावा, बिबट वर्ग 1 मधून वगळण्यात यावा, जुन्नर तालुका या ठिकाणी जुन्नर तालुक्यातील जे बिबटे आहेत ते अन्यत्र स्थलांतरित करण्यात यावे, बिबट्यांच्या नसबंदीचा निर्णय जो अनेक वर्षापासून प्रलंबित आहे तर त्याच्यावरती जी संख्या नियंत्रित करण्यासाठीचा तो निर्णय लवकरात लवकर व्हावा आणि बिबट निवार केंद्रांची संख्या वाढवावी,
या प्रमुख मागण्या घेऊन आम्ही आपणासमोर आलोत। आम्हाला आशा आहे की आपण लवकरात लवकर वरिष्ठ स्तरावरती आमच्या ज्या मागण्या आहेत, आमची जी ही जनभावना आहे ही वरच्या लेवलपर्यंत आपण पोहोचवाल आणि लवकरात म्हणजे पुढच्या 15 दिवसामध्ये यावरती काहीतरी ठोस कार्यवाही किंवा शासनाने जर त्या पद्धतीची पावलं उचलली तर निश्चितपणे आम्ही तुमच्या सोबत आहोत। अन्यथा येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत, त्या निवडणुकांवरती जुन्नर तालुक्यातील सर्व सरपंच आणि सर्व ग्रामस्थ बहिष्कार घालतील। कारण आमच्या इथून मागच्या काळात आम्ही जो अनुभवलाय कोविड काळापासून तर आजपर्यंत जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये पूर्णतः प्रशासकीय काळ चालू आहे। जिल्हा परिषद सदस्य आणि पंचायत समिती सदस्य आणि सभापती अस्तित्वात असतील तरच कारभार चालतो असं अजिबात नाहीये। निवडणुकांपेक्षा लोकांचं जीवन महत्त्वाचं आहे। मी म्हणतो निवडणुका गरज असेल तर पहिल्यांदा तुम्ही लोकांच्या जीवनाला प्राधान्य द्यावं आणि त्याच्यानंतर निवडणुका घ्याव्यात अशी आमची मागणी आहे। पुढच्या 15 दिवसाचं तुम्हाला अल्टिमेटम या ठिकाणी प्रशासनाला देतोय। 15 दिवसामध्ये जर ठोस उपाययोजना वन विभाग असेल किंवा वरिष्ठ स्तरावरून जर झाल्या तर ठीक, अन्यथा या पुढचं आंदोलन आहे मग तालुका बंद असेल किंवा रास्ता रोके असेल, तीव्र पद्धतीचे आंदोलन या ठिकाणी जुन्नर तालुका पंचायत ग्रामपंचायतीच्या माध्यमातून सर्व सरपंच बांधवांच्या माध्यमातून या ठिकाणी उभारलं जाईल अशा प्रकारचं या ठिकाणी इशारा स्पष्टपणे मी वरिष्ठ स्तरावरील सर्व प्रशासकीय विभागांना देतो। त्याचबरोबर या आंदोलनाच्या निमित्ताने आपण सर्वजण उपस्थित झालात, मग सरपंच असतील, त्याचबरोबर ग्रामपंचायत उपसरपंच सदस्य, त्याचबरोबर आजीमाजी जिल्हा परिषद सदस्य आणि सामाजिक कार्यकर्ते असतील, त्याचबरोबर प्रशासकीय अधिकारी असतील, हे सर्वजण उपस्थित झालात। तसेच पत्रकार मंडळी असतील आणि या ठिकाणी वन विभागाचे अधिकारी, त्याचबरोबर आदरणीय आरेबो साहेब आपण देखील उपस्थित झालात। आपल्याला धन्यवाद देतो आणि विशेष या ठिकाणी आभार जे मानतो ते जुन्नर पोलीस प्रशासन असेल, या ठिकाणी PI साहेब उपस्थित आहेत। साहेब आम्ही सर्वजण संविधानिक पदावर काम करणार आहोत आणि म्हणून आम्ही आपल्याला शब्द दिला होता की कुठल्याही प्रकारचं बेकायदेशीर वर्तन आमच्या हातून होणार नाही आणि म्हणून संविधानात्मक मार्गाने या ठिकाणी आपण आम्हाला आंदोलन करण्याची परवानगी दिलीत आणि या ठिकाणी आमची दखल घेऊन आपण या ठिकाणी उपस्थित राहिलात त्याबद्दल आपल्याला देखील सर्व सरपंचांच्या वतीने धन्यवाद देतो आणि थांबतो। जय शिवराय। बिबट मुक्त जुन्नर तालुका बिबट मुक्त जुन्नर तालुका जुन्नर आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं, जुन्नर आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं।